इमामला पाकिस्तानला फेकलं पाहिजे, पाकिस्तानला जाऊन 10 नाही 20 मुलं जन्माला घाला, नवनीत राणांचा असदुद्दीन ओवैसी यांच्यावर पलटवार. प्रणिता भालके यांनी स्वीकारला पंढरपूर नगराध्यक्षपदाचा पदभार, विठ्ठल मंदिर ते नगरपालिका कार्यालयापर्यंत काढली पदयात्रा. सांगलीत ईश्वरपूर नगराध्यक्षांनी स्वीकारला पदभार, पवारांच्या राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुडे यांनी स्वीकारला पदभार. पुण्यामध्ये प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजप उमेदवारांचा वाद, एकाच पॅनलमधील दोन्ही भाजप उमेदवार, वादामध्ये दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. पनवेल ते कर्जत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम सुरू, मात्र न्यू पनवेलला जोडणारा केवळ एकच पूल सुरू, एकाच पुलावर प्रवाशांचा भार वाढल्यानं प्रवाशांना मनस्ताप. बीडच्या माजलगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विद्यार्थ्यांचं आंदोलन, रस्त्याची दखल घेऊन तात्काळ काम करावं, शाळेतील विद्यार्थ्यांची आंदोलन करत मागणी. नाशिकच्या नाफेड कार्यालयामध्ये शेतकऱ्यांचा हल्लाबोल, कांदा खरेदीचे पैसे न दिल्यानं शेतकरी आक्रमक, कांदा खरेदीचे पैसे तात्काळ द्यावे, शेतकऱ्यांची मागणी. येवल्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, पावसानं शेतकरी चिंतेत, काढणीला आलेल्या कांद्याला मोठा फटका बसण्याची शक्यता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.